वायर काढू द्या. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आदरणीय श्री राजूजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण विद्यार्थ्यांना शुभेच्छापर 2 शब्द व्यक्त करावे. आपल्या सर्व गावांची 7 शाळा आहेत. 7 शाळा. नमस्कार मित्रांनो, नमस्कार, राम राम, जय श्रीराम. वा, आज या ठिकाणी तेजोमय युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेले 8 वर्षे ह्या कार्यक्रमाला झालेले आहेत. हा कार्यक्रम नव्हे तर आपल्याला ज्ञानाची झोप देणारा हा कार्यक्रम आहे. आणि ज्ञानाची ज्योत सध्याच्या या युगामध्ये जी या तेजोमय फाउंडेशनने जी सुरुवात केलेली आहे, कारण जर आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल तर हजारो रुपये मोजावे लागतात. आणि हजारो रुपये मोजून सुद्धा आपण फक्त बॅग घेऊन जातो क्लासला. परंतु क्लासला जात असताना कोणी मोटरसायकल घेऊन जातो, कोणी सायकल घेऊन जातो, आणि जशी परिस्थिती असेल तर कोणी बसमध्ये पण येतो. परंतु तो खर्च आहेच का नाही? आपण या ठिकाणी तुम्हाला घ्यायला गाड्या जातात ना सर? जातात. तुम्हाला सोडायला गाडी जाते. या ठिकाणी हे संपूर्ण देऊन सुद्धा या ठिकाणी अगदी सरांसारखे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात. असे वेगवेगळे मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला ऐकण्याची संधी या तेजोमय फाउंडेशनने या ठिकाणी आपल्याला 8 वर्षापासून सुरुवात केलेली आहे. ही फक्त 10वीची मुलं आहेत. आपण टप्प्याटप्प्याने मुलं याच्या अगोदर सुद्धा 8 वर्ष अगोदर जी मुलं या फाउंडेशनमध्ये याचा लाभ घेऊन गेलेले आहेत, जे तुम्ही वर्षभर शिकता. आपण ज्या शाळेमध्ये ज्या क्लासमध्ये आपण शिकत असतो, परंतु हे 3 दिवसाचं जे आपल्याला या ठिकाणी ज्ञान प्राप्त होतं ते पूर्ण वर्षभराचं ज्ञान प्राप्त होतं. कारण याच्यातून फक्त नुसत्या पुस्तकाच्यावरच आधारित नव्हे तर संपूर्ण आपल्या जो करिअर आहे वेगवेगळ्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला इथे या ठिकाणी ज्ञान दिला जात असतो. या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेस शिक्षणाची काय परिस्थिती आहे ह्या गोष्टीवर सुद्धा आपल्याला अगदी मनापासून या ठिकाणी आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. आपण याच्यातून काहीतरी बोध घेऊन जाऊन पुढे भविष्यात आपण आपल्या परिसराचा, आपल्या भागाचा, आपल्या गावाचा आणि आपल्या शाळेचा नाव उज्ज्वल व्हावा ही या तेजोमय युवा प्रतिष्ठानच्या वतीने आपल्याला इथे त्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या प्रतिष्ठानचे संपूर्ण मला तर माझ्या शाळेचे बरेचसे माजी विद्यार्थी आहे. त्या शाळेमध्ये मीही शिकलेलो आहे. आणि त्या आजूबाजूच्या संपूर्ण परिसरातील सर या ठिकाणी आपल्याला ही त्यांची 3 दिवस विनामूल्य सेवा असते. संपूर्ण त्यांचे 3 दिवस हे आपल्याला त्यांनी तुम्हा मुलांसाठी दिलेले आहेत. संपूर्ण घरची दिवसभर या ठिकाणी आपल्या बरोबर असतात. आपण कशा पद्धतीने घरी पोचता की ना पोचता, या ठिकाणी पोचलात काही ना पोचला ही पूर्ण ती जबाबदारी ते स्वीकारली घेतात. आम्हा जे शाळा आहे आम्हाला सुद्धा ते पत्र देतात की ह्यांना न्यायाची जबाबदारी आमची. ज्या वेळेला सुरुवातीला हे कार्यक्रम कशा पद्धतीने करणार याच्यावर सुद्धा या ठिकाणी विचार व्हायचा की आपण या मुलांना पाठवायचं कसं, आपली शाळा सोडून देतील, काय ज्ञान होईल काय. परंतु आपल्याला मुलांनो या ठिकाणी आजचा शेवटचा दिवस आहे. 2 दिवस आपण आलात सर्वजण. याच्यामध्ये
या तिसऱ्या दिवशी मध्ये कोण आला नव्हता? पहिल्या दिवशी कोण कोण आले होते याच्यातले? आले होते खाली करा. दुसऱ्या दिवशी कोण आले होते? आणि त्याच्यामध्ये कोण आलेच नव्हते असे कोण आहेत? आलेच नव्हते याचा कोण आहे? काय आले नाही तुम्ही? तुम्ही कुठला? तू मला आला नाही तो कुठला? तू आला नव्हता ना? का आला नव्हता? कुठल्या शाळेतला विद्यार्थी? हा आजारी होता का? हा ज्ञान तुम्हाला पूर्ण वर्षभराची एनर्जी देणारा ज्ञान आहे. आणि ज्ञानासाठी हे तुम्हाला खूप चांगलं वाटतं का नाही वाटतं? आपण या ठिकाणी ज्या वेळेस येत असतो आपला भविष्याचा विचार करूनच ह्या मंडळीने या ठिकाणी हेही एक आपल्यासारखे एक आपल्या शाळेमध्ये कुठल्या ना कुठल्या शिकत होते. त्यांनाही वाटलं की आमचे मुलं ह्याला चांगला जसं आम्ही या ठिकाणी ज्ञात होऊन पुढे गेलेलो आहोत. कोणी शिक्षक झालेला आहे. याच्यातून फक्त शिक्षकच नव्हे तर वेगळे वेगळे क्षेत्रातले सुद्धा या कोणी पत्रकारी करतोय, कोणी हॉटेल लाईनमध्ये, कोणी दुकानाच्या लाईनमध्ये, कोणी उद्योजक आहेत, डॉक्टर आहेत. हो डॉक्टर सुद्धा आहेत. आता माझंही वजन कमी करावं लागणार तुझ्याबरोबर. हां मग बघितलं मी त्यांना तर पहिल्यांदाच विचारलं. आपण दोघा जण या ठिकाणी वजन करण्याचा मी डॉक्टरांकडनं घेतलेलं आहे. वजन कमी करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी सर्व परिस्थितीचा मात देऊन या ठिकाणी सर्व शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही चांगले व्हा. आमच्या या परिसराचा या मलंगड परिसराचा नाव उज्ज्वल करा. गावाचा ज्ञान उज्ज्वल करा. आणि ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळेचा नाव आपण उज्ज्वल करा. आणि ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्यांचंही नाव आपण पुढे या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि आदराने ते आपल्या गुरु माऊलीला या ठिकाणी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आपल्याला जसे घरामध्ये आईवडिला नाही तसे आपले इथले शिक्षक आहेत तसे त्यांचा आदर करावा. शाळेत जात असताना कुठल्याही परिस्थितीत आपण चांगल्या पद्धतीने शिकणार अशीच ग्वाही धरून मी या ठिकाणी इथे रजा घेतो. मला या ठिकाणी बोलवलं नसतं बोलवलं तरी मला इथे येणंच आहे. कारण मी पण तुमच्यासारखा विद्यार्थी होतो. आणि मी त्यांना सांगितलं होतं मला ज्यावेळेला आमंत्रण मला द्यायची गरज नाही. उलट मला लाज वाटली पाहिजे. न बोलताना मी या ठिकाणी आपण हजर राहिलो पाहिजे. आणि या ठिकाणी मला येऊन इथे चांगल्या प्रकारे नाश्ताही मिळालेला आहे. तुम्ही पण जेवण करणार आहात. मला चांगल्या पद्धतीचा नाश्ता मिळालेला आहे. आणि मी या ठिकाणी मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली. धन्यवाद सर. धन्यवाद. अतिशय अमूल्य अशा वाणीतून आणि आपल्या शब्दातून साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलंच. नुसतं तुम्हाला मार्गदर्शनच नाही केलं तर आयुष्यात जगण्याच्या टेक्निक देखील त्यांनी सांगितल्यात की शिक्षणातून तुम्ही काय होऊ शकता आणि कसं जगू शकता. सोबतच या संस्थेला देखील साहेबांनी ₹10,000चं सहकार्य या कार्यक्रमासाठी केलेलं आहे. साहेबांसाठी जोरदार एकदा टाळ्या होत्या. साहेब तुम्ही आलात. सोबतच आमचे सरपंच साहेब देखील आलात. आमचे सर देखील आलात. आम्ही पुन्हा एकदा तेजोमय युवा प्रतिष्ठानतर्फे आपला आभार व्यक्त करतोय. आणि पुढील सूत्र आम्ही शिंपी सर आणि आमच्या किशोर सरांकडे सुपूर्द करतोय. धन्यवाद साहेब. यशोद सर कंटिन्यू करा. पुढच्या लिस्ट वाचा.